महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिवाराचे अन्वय नाईक परिवारासोबत जे आर्थिक व्यवहार झाले, जमिनीचे व्यवहार झाले, त्याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी अशी आमची मागणी आहे. आता मी आपल्या समोर अर्धा डझनहून अधिक 9 सातबारा उतारा देत आहे. त्यात अन्वय मधुकर नाईक, अक्षता अन्वय नाईक, आज्ञा अन्वय नाईक, रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांच्या बरोबर किल्ला कोरलई, मी मुद्दामून सांगतो किल्ला कोरलई, रेवदंडाचा पलीकडे कोरलई किल्ला, रेवदंडाचा पलीकडे 2 किलोमीटर वर हा किल्ला, त्याच्या आजूबाजूची जमीन रश्मी ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेंनी विकत घेतली. रेवदंडा ही माझी चातुरवाडी आहे, म्हणून या जागेची महत्व मला कळतंय. हा जो जमिनीचा व्यवहार झाला, माझ्या माहितीप्रमाणे एका व्यवहारासंबंधी मी आपल्याला माहिती देऊ शकतो. 21 मार्च 2014 2,20,00,000 रुपये ठाकरे परिवाराने नाईक परिवारांना दिले. उद्धवजी ठाकरे सांगणार का असे किती व्यवहार झाले? रेवदंडा माझी चातुरवाडी आहे, उद्धवजी ठाकरेंनी तिथे जमीन घेण्याचं कारण काय? आता किती जमिनी घेतल्या आहेत आणि मला हे गणित समजतच नाही. 7-12 मध्ये संयुक्त नाव आहेत. एका बाजूला नाव आहे अन्वय मधुकर नाईक, अक्षता अन्वय नाईक, आज्ञा अन्वय नाईक. हे समजू शकतो, कारण की अन्वय नाईक, त्याची बायको अक्षता नाईक आणि त्यांची मुलगी आज्ञा. परंतु रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकरचा काय आर्थिक संबंध? गावी लोक जमिनी घेतात स्वतःला राहण्यासाठी, घर बांधण्यासाठी, पण इथे रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर हे दोघे काय एकत्रित आले, कसे एकत्रित आले? आणि हे व्यवहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी अन्वय नाईक प्रकरणाची फेर तपास सुरू झाली, तर त्याचं कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका उभी होत आहे. आजपर्यंत जी माहिती कोणाकडेही नव्हती, ही आत्ता बाहेर आली. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका होत आहे की ठाकरे नाईक जमीन व्यवहाराची चौकशी व्हायला हवी. अशा प्रकाराने रश्मी उद्धव ठाकरेजी, मनीषा रवींद्र वायकर असे ठाकरे वायकर परिवाराचे असे संयुक्त किती आर्थिक व्यवहार झालेले आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेच्या समोर ठेवणार का? म्हणून या संबंध प्रकरणाची माहिती उद्धव ठाकरे यांनी लोकांना का नाही दिली? तर अन्वय नाईक प्रकरण एवढं गाजत आहे, अर्णब गोस्वामी संबंधी जे सुरू आहे, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, परंतु लोकांच्या मनात शंका उभी होत आहे
की एवढी तत्परता हे करण्यामागचं कारण आता लोकांच्या मनात शंका उभी होत आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची मागणी आहे हा जमीन व्यवहार हा जमीन घोटाळा आहेत का या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला. धन्यवाद. सर आप हिंदी में बताइए सर हिंदी में बता दीजिए. माननीय उद्धव जी ठाकरे उनके परिवार के अन्वय नाइक परिवार के साथ के संबंध आर्थिक व्यवहार जमीन व्यवहार आज जनता के सामने हम रख रहे हैं. आज उनके 9-7-12 उतारा अलीबाग से कुछ किलोमीटर दूर कोरलई नाम का किला है, उसके पास की समुद्र के नजदीक की ऐसे 9-7-12 अभी ये जो व्यवहार है वो 9 है वो तो भगवान को ही पता. मैं जो 7-12 दे रहा हूं उसमें स्पष्ट लिखा है अन्वय मधुकर नाइक, अक्षता अन्वय नाइक, आज्ञा अन्वय नाइक. उन्होंने रश्मि उद्धव ठाकरे और मनीषा रविंद्र वाइकर उनको जमीन दी है. मेरी जो एक आर्थिक व्यवहार की जो मेरे पास जानकारी है 21 मार्च 2014 21 मार्च 2014 को 2 करोड़ 20 लाख रुपए का पेमेंट हुआ. अब ऐसे कितने पेमेंट हुए होंगे और मैं ये समझ सकता हूं कि 7-12 में अन्वय मधुकर नाइक यानी पिता पति पत्नी अक्षता और बेटी आज्ञा, लेकिन रश्मि उद्धव ठाकरे और मनीषा रविंद्र वाइकर का क्या संबंध. इन दोनों के ऐसे कितने आर्थिक व्यवहार है. महाराष्ट्र की जनता के मन में शंका आ रही है कि जिस प्रकार से अर्नब गोस्वामी को टारगेट किया गया टॉर्चर किया गया. बात किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात आपण बोलूया. शिवसेना नेते रवींद्र वायकर आता आपल्या बरोबर आहेत. रवींद्र वायकर जी आपल्या पत्नीचं नाव आणि रश्मी ठाकरे यांचं नाव असलेले कागदपत्र किरीट सोमय्या यांनी सादर केलेले आहेत आणि यामध्ये कोडलाई किल्ल्याच्या आजूबाजूच्या जमिनीचा व्यवहार अन्वय नाईक यांच्याबरोबर झाल्याचं म्हटलेलं आहे. त्यांनी हा दावा केलेला आहे. आपलंही नाव या खरेदीमध्ये आहे असं किरीट सोमय्या म्हणत आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे. एक तर कोणी कोणाकडनं विकत घेऊ नये असं आहे का. हॅलो विकत घेतलेली आहे आणि हे आम्ही माझ्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि अन्वय नाईक असतील किंवा कोणी असेल तर जागा कोणी कोणाकडनं विकत घेऊ नये का. तर त्यात काय एवढं मोठं आहे की अन्वय नाईक यांच्याकडनं जागा घेतली विकत त्या वहिनींच्या नावाने किंवा माझ्या मिसेसच्या नावाने घेतलेली आहे ना आणि ते दाखवलेलं आहे इलेक्शन मध्ये. मी याच्यावरती मागच्या वेळेला देखील हे झालं लोकायुक्तांकडे देखील झालं होतं. ज्यावेळेला संजय निरुपम यांनी ते काढलं होतं त्यावेळेला देखील झालेलं त्याच्यावरती. त्यामुळे कोणी त्यांनी मी घेतली विकत म्हणून त्याला मारलं का तुम्ही. मी विकत जागा घेतली म्हणून त्यांना मारलं का. मग मारलं असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे ना. किरीट सोमय्या म्हणतायत की या जमीन खरेदीची चौकशी व्हायला हवी. यामध्ये काही घोटाळा आहे का असं त्यांचं म्हणणं आहे. नक्की करा. कोण नाही म्हणतो. लोकायुक्तांकडे याची झालेलीच आहे चौकशी मागच्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला. जी काही माझं खरेदी असेल विक्री असेल आणि त्यावेळेला ते देखील सांगितलं होतं. त्यावेळेला मी चॅलेंज केलं होतं आणि आताही चॅलेंज करतोय त्यांनी. हे काय बोगस नाही खोटी नाही काही नाही. जो व्यवहार झालेला आहे तो इलेक्शन कमिशनर दाखवलेला आहे इन्कम टॅक्स मध्ये दाखवलेला आहे. सर्व काही पारदर्शकता आहे. त्यामुळे त्यांना जे करायचं ते करू शकतो. परंतु त्याच्यामुळे अन्वय नाईक यांनी जी आत्महत्या केली त्याची चौकशी करायची नाही का. आणि कोणी कोणाचे संबंध असू शकत नाही का. मग त्याची चौकशी होते. जी काय चौकशी व्हायची ते करू शकता. रश्मी ठाकरे यांनी नाईकांकडून जमीन घेतलेली आहे याला तुम्ही पुष्टी देता का. नाही दोघांनी मिळून घेतलेली आहे ना. घेतलेली आहे त्यांनी देखील दाखवलेलं आहे. आम्ही देखील इन्कम टॅक्स मध्ये दाखवलेलं आहे. हे का चोरी केलेली आहे का कोणाची. कोणी व्यवहार करून जर व्यवहार परिपूर्ण केलेला असेल तर त्याचा संबंध काय. त्यांच्या मरण्याशी संबंध काय ज्याच्याशी मरण्याची संबंध त्याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे.
किरीट सोमय्या यांनी या जमीन खरेदीचा संबंध अर्णब यांच्या अटकेशी तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केलेला आहे. आपण काय म्हणाल यावर? अर्णबचा आणि अटकेचा संबंधच काय आला? ही खरेदी केव्हाची झालेली आहे त्याची चौकशी करा. ती लोक आयुक्ताकडे गेलेली आहे, इलेक्शन मध्ये आलेली आहे, इन्कम टॅक्सला आलेली आहे. अर्णबनी काय बोललेलं असेल त्याची चौकशी झालीच पाहिजे ना. जे काय त्या सर्वांची पारदर्शकतेने चौकशी झाली पाहिजे, माझं तर मत आहे. याबाबत आपण किरीट सोमय्या काय आणखीन सांगणार आहात? काही तुमची भूमिका असणार आहे? त्यांना काही नोटीस पाठवली जाणार आहे? ते पानसट मनुष्य असतात ना, की ज्यांना काही हे नसतं, म्हणजे काही कोणावरती चिखल करण्याची हे झालेली सवय आहे, त्यातली ती व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला मी भाव देत नाही. नक्की. धन्यवाद रवींद्र वायकर, आपली भूमिका झी24 तासकडे स्पष्ट केल्याबद्दल. आम्ही ही जमीन खरेदी केलेली आहे आणि याची सर्व माहिती प्रतिज्ञापत्रात, निवडणूक प्रतिज्ञापत्रात सुद्धा दिलेली आहे आणि ठाकरे कुटुंबांकडून सुद्धा या जमीन खरेदीची माहिती जाहीर करण्यात आलेली असा दावा रवींद्र वायकर यांनी केलेला आहे आणि विनाकारण ही चिखलफेक केली जाते आहे असा आरोप त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेला आहे.